नमस्कार. इराण आणि इस्रायलचं जे सध्या युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई असेल किंवा पेट्रोलियम पदार्थांच्या टंचाईच्या अनुषंगाने समाज माध्यमांमधून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज सातारा शहरामध्ये किंवा सातारा जिल्ह्यातील विविध भागामध्ये पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं दिसते. परंतु समाज माध्यमांमधून जी चर्चा सुरू आहे की डिझेल किंवा पेट्रोलची टंचाई होणार आहे आणि त्यामुळे लोकांना भीतीपोटी लोक अनावश्यकपणे खरेदी करतायत. मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की पुरवठा साखळीमध्ये डिझेल किंवा पेट्रोलची कोणतीही टंचाई नाहीये. सर्व कंपन्यांकडून पेट्रोल पंप चालकांनी मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यात येत आहे. काही पेट्रोल पंप चालकांची देयक कदाचित प्रलंबित असल्यामुळे त्यांना पुरवठा करण्यामध्ये काही अडचणी असू शकतात, परंतु कंपनीकडून पुरवठा करण्यामध्ये काहीही अडचण नाही. त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणत्याही टंचाईविषयीच्या अफवावर किंवा बातमीवर आपण विश्वास ठेवू नये. अनावश्यकपणे आपण पेट्रोल पंपावर खरेदी करून आपल्या घरी साठा करून ठेवू नये. लागेल त्याप्रमाणे लागेल त्यावेळेस आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल मिळणार आहे, उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये आणि अनावश्यकपणे खरेदी करण्याचं काही कारण नाही. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो.